नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रेश्मास किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत ओला राजम्याची भाजी। तर अशा प्रकारे धुवून राजमा आपला छानपैकी कुकरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मीठ आणि थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत आणि कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी लागणार आहे पहा, मी 4 कांदे 4 टोमॅटो घेतले आहेत आणि आपल्याला अद्रक लसूणही घ्यायचा आहे। कांदा एकदम बारीक फाईन चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला, छानपैकी चॉप करून घ्यायचा आहे बारीक। मग एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे, जिरा टाकायचा आहे। जिरा तेजपत्ता चांगला आपल्याला छानपैकी हे करून परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। छान परतून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदाही छान आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। इथे छानपैकी परतलं तरच आपल्याला आपल्या राजम्याला छान अशी टेस्ट येणार आहे। मग अद्रक लसूण आणि टोमॅटोची आपल्याला एक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपला कांदाही गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। जे काय आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली ती यामध्ये घालायची, त्यावरती मीठ घालायचं आहे, जरा असं शिजू द्यायचं त्याला। आणि मग आपले मसाले, याच्यामध्ये मी कसुरी मेथी घेतली, धनिया पावडर, हळदी, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी, आणि थोडासा गरम मसाला किंचितच घेतला आहे, आणि आपला घरगुती मसाला जो की आम्ही घरी बनवतो। आणि छान त्याला झाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इकडे आपला राजमा चेक करायचा आहे आपल्याला, एकदम मऊ छान असं शिजतो, खूप टेस्टी असतो हा आणि हेल्दी असतो। मग यातला आपल्याला थोडासा 1 वाटीभर राजमा साईडला काढून घ्यायचा आहे, त्याला आपण मॅश करून नंतर टाकणार आहोत। त्याने आपली ग्रेव्ही एकदम थिक होणार आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम लागणार आहे। मैत्रिणींनो, एकदा अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान होते। भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत छान लागते एकदम। कुठलंही वाटण याच्यामध्ये आपण दुसरं टाकलेलं नाही, कांदा टोमॅटोमधलंच आहे हा राजमा, खूप छान होतो। अशा प्रकारे नक्की बघा तुम्ही। तुम्हाला जसं पातळ घट्ट ठेवायचे, ग्रेव्ही जशी पातळ घट्ट ठेवायची, तसं तुम्ही पाणी याच्यात ॲड करू शकता। आणि पाणी इथे गरमच ॲड करायचं आहे आपल्याला। आणि जो काय राजमा आपण ठेवला होता त्याला असं मॅश करून याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, पूर्ण मिक्स करून छानपैकी त्याची वाफ काढून घ्यायची। आपला राजमा तर इथे शिजलेलाच आहे आपला, फक्त 5 मिनटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला। उकळी आली की 5 मिनटं ठेवायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला। इथे माझी राजम्याची ग्रेव्ही बघा एकदम रेडी आहे मैत्रिणींनो। कशी वाटली तुम्हाला माझी राजम्याची ग्रेव्ही नक्की कमेंट करून सांगा मला। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ओके मैत्रिणींनो, इथे आपली भाजी बघा रेडी आहे छानपैकी। आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला भातासोबत। ही माझ्या लंचसाठी बनवली होती, मी सगळ्यांसाठीच बनवली आहे। कशी वाटली मैत्रिणींनो माझी डिश तुम्हाला, प्लीज कमेंट करून सांगा मला। ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।